पलूस तालुक्यात कृष्णागटी रंगला विजेच्या लखलखाटाचा थरार, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। पलूस तालुक्यातील कृष्णाकाठ आमनापूर परिसरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। यावेळी पावसापूर्वी जवळपास अर्धा तास मोठ्या प्रमाणात विजेचा लखलखाट पाहायला मिळाला। अंगावर शहारे आणणारा हा विजेच्या लखलखाटाचा थरार संदीप नाजरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे। उन्हाळ्याच्या दिवसात कधीकधी सोसाट्याचे वारे वाहतात, आभाळ ढगांनी झाकाळून जाते, विजांच्या लखलखाटाने डोळे दिपून जातात आणि ढगांच्या गडगडाटाच्या आवाजाने कांटाळ्या बसतात। एरवी शांत असलेल्या आकाशामध्ये असा धिंगाणा अचानक सुरू कसा होतो आणि यासाठी इतकी मोठी ऊर्जा येते कुठून असा प्रश्न पडतो। आकाशातले देव आणि दैत्य यांच्यात लढाई चालली आहे असं सांगून पूर्वीच्या काळातल्या आज्या नातवंडांना शांत करायच्या। हा कुठल्या तरी स्थानिक देवतेचा कोप आहे अशी भीती अडाणी लोकांना वाटायची। सोसाट्याच्या वाऱ्याचे प्रवाह जमिनीकडून वर आकाशाकडे जात असतात। वेगाने वर जात असताना हे हिमकण आणि बर्फाचे कण एकमेकांना घासले जातात आणि त्यातून त्यांना घन पॉझिटिव्ह किंवा ऋण निगेटिव्ह विद्युतभार असणारे आयन वेगळे होतात। त्यांनी भारलेले दोन प्रकारचे ढग एकमेकांजवळ आले तर घन आणि ऋण आयन एकमेकांकडे झेपावतात। हवेमधून ज्या मार्गाने ते जातील तिथली हवा प्रचंड तापते, त्यातून तीव्र असे तेज निर्माण होते, तसेच धक्का लहर म्हणजे शॉकवेव्ह तयार होते आणि हे तेज 1-2 सेकंदांपुरते असल्यामुळे आपल्याला वीज क्षणभर लखलखलेली दिसते आणि ते दृश्य पाहण्यासारखे असते। पण धक्का लहरीमुळे तयार झालेला आवाज ढगांमध्ये घुमत राहतो। तो गडगडाट काही सेकंद होत राहतो आणि धडकी भरवतो। ध्वनीच्या वेगप्रकाशाच्या वेगाच्या मानाने कमी असल्यामुळे आधी वीज चमकते आणि नंतर मेघगर्जना होते। काही वेळा ही वीज आभाळातून वेगाने जमिनीवर येऊन पडते आणि त्या जागी हाहाकार उडवते। असा हा विजेच्या लखलखाटाचा खेळ आज आमनापूर परिसरामध्ये पाहायला मिळाला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, आमनापूर।